हाय, हॅलो, नमस्कार. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया दुपारच्या 3:30 वाजल्यापासून. तर तुम्ही म्हणणार एवढी साडी वगैरे घालून कुठे जातेस? तर मला जायचं होतं 2 ठिकाणी हळदी-कुंकवाला. आमच्याकडे तर खूप उत्साहाने हळदी-कुंकू सुरू झालेले आहेत. एकदा संक्रांत झाली की ते सीझन चालूच होऊन जातं हळदी-कुंकवाचं. डेली किंवा 1 दिवसाआड कुठे ना कुठे जावंच लागतं आणि वीकडेजमध्ये साडी वगैरे घालायला होत नाही. आज होता संडे आणि 2 ठिकाणी जायचं होतं म्हणून म्हटलं चला थोडं साडी वगैरे घालून व्यवस्थित ते रेडी वगैरे होऊन जाऊया म्हणून. आणि संडे होता म्हणून यक्षही घरीच होता आणि हे ऑफिसला गेले होते, त्याच्यामुळे मला ह्या दोघांनाही न्यावं लागणार होतं सोबत. आणि इशूही माझी 3, 3:15 पर्यंत डेलीचा तिचा टाईम आहे, तर ती उठून वगैरे जाते. मग काय तिला दूध वगैरे पाजलं, छान असं रेडी केलं, कपडे वगैरे घालून आणि बेडवरती टाकलं होतं. मग त्याच्यानंतरून ती दोघं खेळत होती. म्हटलं चला आपण रेडी होऊया. आणि असं काही फारसं रेडी नव्हतं व्हायचं, एकदम सिम्पल असा मी लूक केला होता. कारण माझ्या घरचं तर नव्हतं हळदी कुंकू, दुसरीकडेच जायचं होतं आणि एकदम सिम्पल असं म्हटलं करून जाऊया. कारण दोघं मुलांना सांभाळून वगैरे एवढं करायला मला खूप असं आळस येतो मेन तर. सो तेच होतं इकडे. मी मग कानातले वगैरे पण घालून घेतले आणि इकडे मी साडी वगैरे नीट केली. इकडे माझ्या यक्षूचं काहीतरी चाललं होतं. इशूही छान अशी रेडी झाली होती. मग तिला लोशन वगैरे लावून घेतलं, कारण थंडी अजूनही आहेच. सध्या तर थोडी कमी झाली आहे, बट तरी लोशन वगैरे लावलं तर कसं ना व्यवस्थित असतं बाळालाही आणि त्यांची स्किनही छान असते. आणि मला एक तर आमच्या समोरच होतं हळदी कुंकू आमच्याच ब्लॉकमध्ये. सो इकडे मला जायचं होतं. त्याच्यासाठी यक्ष काही येणार नव्हता. यक्षला मी घरीच ठेवणार होते. मग काय मी दोघं ठिकाणची हळदी कुंकू करून आली आणि आल्यानंतरून 6:30 वाजून गेले होते आणि थंडीचे दिवस म्हटल्यावरती लवकरच अंधार पडतो. मग मी इकडे साडी वगैरे घडी घालून ठेवली. इकडे हेही घरी आले होते. ते माझ्याशी बोलत होते आणि मी बोलता बोलता सगळं आवरून ठेवत होते. आणि हे माझं आजचं वाण होतं ॲक्च्युली. एकीकडून मला ते सूप वगैरे मिळालं होतं आणि एकीकडून ट्रे मिळाला होता. म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. आणि मग काय मी माझ्या स्वयंपाकाला लागली, कारण रात्रीचा स्वयंपाक मग करायची वेळच झाली होती असंही. आणि मी सध्या लवकर करून घेते, जेणेकरून काय आहे ना रात्री मग यक्षला खाली खेळायला घेऊन जायला मिळतं. त्याच्यामुळे मग लवकर म्हटलं पटापटा चला आपला स्वयंपाक वगैरे करून घेऊया. आणि हेही होते तर हे दोघंही मुलांना सांभाळत होते, त्याच्यामुळे टेन्शन नव्हतं. मग काय इकडे छान असा माझा स्वयंपाक मी करत होते. म्हटलं वाटाण्याची भाजी करूया आणि भाकरी करूया, कारण हे बोलले की मला भाकरी खायची आहे. सो म्हटलं ठीक आहे, मी भाकरी वगैरे करते. आणि इशूसाठी मी इकडे खिचडी टाकणार होते, कारण मोस्टली मी तिच्यासाठी आता सध्या खिचडी करते आहे, कारण तिला ती खूप आवडते आणि ती एकदम छान अशी खाऊन घेते. मग मला टेन्शन तेवढं राहत नाही आणि रात्री जरा पोटभर जेवली तर झोपतेही नीट. त्याच्याचमुळे मग मी तिच्यासाठी इकडे खिचडी वगैरे करत होते आणि ते इशूला घेऊन आले होते आणि माझ्याशी गप्पा मारत होते आणि इकडे माझं साईड बाय साईड भाकरी टाकणंही चालू होतं. कारण कसं असतं ना, भाकरी रात्रीची खाल्ली की मग थोडं बरं वाटतं, एक टाईम तरी भाकर हवीच. म्हणून मग मी इकडे भाकरी वगैरे टाकत होते. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तुमच्याकडे हळदी कुंकू चालू झालं आहे की नाही तेही मला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्याकडचं हळदी कुंकू पाहायला आवडेल की नाही तेही मला सांगा. मी लवकरच माझ्याकडच्या हळदी कुंकाचा ब्लॉग